हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत आपण बघतोय. खूप इंटरेस्टिंग वळण येते मालिकेला आणि बरंच काही घडतं आहे. खरं तर इथे आल्यावर मला एक सरप्राईज मिळालं आहे, ते म्हणजे अदिती सारंगधर, आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री. तिचा या मालिकेमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे आता, आणि एक वेगळाच अवतारात ती आपल्याला दिसणार आहे. आता सध्या ती एकदम चिल मोडमध्ये बसली असेल तरी स्टे ट्यून फॉर द एपिसोड असंच म्हणेन मी. ताई, खूप स्वागत पुन्हा एकदा राजश्री मराठीमध्ये. कशी आहे? थँक्यू. तू कशी आहेस? मी मजेत आहे. तू कशी आहेस? मज्जेत, एकदम सुंदर. आल्याला आमचं स्वागतच आईस्क्रीमनी झालं आहे. सो थँक्यू फॉर द आईस्क्रीम ट्रीट सगळ्यांना दिली होती ताईने. सो 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका मला असं वाटतं ह्या जनरेशनसाठी किंवा अशा मालिका आता बनत नाही आहेत, पण खूप इंटरेस्टनी लोक बघत आहेत. अशा मालिकेसाठी आपल्याला जेव्हा विचारतात आणि एका वेगळ्या रूपात तू दिसणार आहेस, त्याबद्दल काय सांगायला आवडेल? मला असं वाटतं की जवळजवळ 3 वर्षानंतर मी टेलिव्हिजनच्या सेटवर आली आहे. बरं वाटतं ना आपली ठाण्यामध्ये येऊन आपल्या नेहमीच्या लोकेशनच्या आजूबाजूला शूट करायला. सो पकडू मी? सो गेली अनेक दिवस, अनेक महिने, गेली 2 वर्ष नेत्राच्या डोळ्यासमोर जी देवी येते किंवा नेत्राला जी देवी तिच्या मनात असते ती तिला स्वतःच्या रूपात दिसते, पण जी खरी देवीचं रूप आहे ते खरं या निमित्ताने दिसणार आहे लोकांना, आणि ती देवी म्हणून मी प्रकट होणार आहे. मला असं वाटतं की कधी सामान्य माणसाला सुद्धा देवाचं रूप घ्यावं लागतं, कारण काही बदल, काही चुकीच्या गोष्टींचा संहार करायचा असतो. तर अशाच एका मानवी रूपात ही देवी प्रवेश करते तिच्या आयुष्यात, आणि हा अख्खा एरा बदलायसाठी त्याचा वापर होतो. विरोचकाचा इथल्या वध होतो की नाही, तो कसा होतो, आणि तो वध करण्यासाठी देवी तिला कशी मदत करते. तर असा देवीचा एक रूप आहे, थोडंसं रौद्र रूप आहे, आणि ते धारण करून मी मालिकेत प्रवेश करते. मालिकेतले काही एपिसोड्स, 1-2 एपिसोड्स आहेत त्याच्यामध्ये मी असते, आणि छान वाटलं गं. म्हणजे मला असं कधी मी असं विचार नव्हता केलं की आपण असे कधी ते स्वतःचा. आणि मनीषचा जेव्हा मला फोन आला तेव्हा आय वॉज नॉट प्रिपेअर्ड टू डू दिस. आय सेड की मनीष, मी कधीच असं केलं नाही आहे, मायथो पण नाही केलं आहे, किंवा हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स पण कधी नाही केलेत, किंवा असं मी कधी असा, कारण खूप कन्व्हिक्शननी करायचा भाग आहे तो. मला असं वाटतं जरीही निर्माण केलेली देवी असली, जरीही लेखकाच्या कल्पनाविश्वातनं बाहेर आलेली, मूर्त स्वरूपात बाहेर आलेली देवी असली, तरी मला असं वाटतं की ती लोकांचा त्याच्यावरनं खूप विश्वास असतो, खूप प्रेम असतं, श्रद्धा असते, आणि त्या श्रद्धेला कुठेही तडा न घालता खूप कन्व्हिक्शननी परफॉर्म करणं खूप आवश्यक असतं. ती जबाबदारी असते. सो मला छान वाटलं हा एक वेगळा अवतार धारण करून. तुला आम्ही पोलिसांच्या लुकमध्ये बघितलं आहे आधी, आणि वेस्टर्न म्हणा किंवा ट्रेडिशनल असं बघितलं आहे, पण आत्ता जेव्हा तू रेडी झालीस मेकअप रूममध्ये, स्वतःला पाहिलंस, प्रत्येक प्रोजेक्ट तुझ्यासाठी म्हणजे एक वेगळं, म्हणजे झिरोपासून सुरुवात असते ना प्रत्येक नवीन भूमिका. आत्ता जेव्हा आरशात पाहिलंस पहिल्यांदा त्या लुकमध्ये, तेव्हा काय एक कलाकार म्हणून काय एक फिलिंग असं झालं? बापरे. कारण काय ऑरा असतो ना देवीच्या लुकचा ऑरा असतो, तिच्या साडीचा ऑरा असतो, तिच्या त्या मुंगुटाचा ऑरा असतो, त्या ज्वेलरीचा ऑरा असतो, त्यानंतर तुमच्या मळवट भरलेलं असतं वेगळ्या पद्धतीने, त्याचा ऑरा असतो. मला असं वाटतं ती एक वाईब असते, ती चिंग 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 करत ती वाढत जाते, आणि ती अख्खी तुमच्या बॉडीमध्ये येते. सो आय थिंक वेन यू वेअर सच क्लोथ्स, तेव्हा ते तुम्ही कपडे घालत नाही, ते तुम्ही आभूषणं परिधान करता, इतका त्यातल्यामध्ये फरक आहे. म्हणजे मी काय ज्वेलरी घातली नाही, मी आभूषणं परिधान केली, आणि असं ते आतमधनं छान वाटलं, मला मस्त वाटलं. आणि बघूया आता कसं काय छान वाटतंय ते, कारण काय एका वेगळ्या पर्वाची सुरुवात या मालिकेत होणार आहे. एक पर्व संपून दुसऱ्या पर्वाकडे जाणार आहेत, आणि त्याच्यासाठी त्यांना देवळात इतके वर्ष दिसणाऱ्या देवीला प्रत्यक्ष स्वरूपात आणायचं होतं. आणि म्हणून मग मी हा रोल म्हणण्यापेक्षा मी
ही भूमिका केली. सो फार मजा आली. झी मराठी म्हणजे तुझं हक्काचं घर आहे. आधी जी येऊ कशी तशी मी नांदायला मालिका केली त्याचंही सेट ठाण्यात होतं आणि आता शाल्वसुद्धा एका मालिकेत आहे, तो पण झी परिवारामध्येच आहे. त्या सेटवर गेले तेव्हा पण त्यांनी तुझी आठवण काढली की सगळ्यांना खूप मिस करतोय. आज काय आठवणी शेअर करशील किंवा किती मिस करते? मला असं वाटतं मिस नाही करते मी कोणाला, बिकॉज आय थिंक प्रोजेक्टसारखाच विचार करून करायचं असतं. इमोशनली माणसांमध्ये अडकणारी मी नाही आहे आणि मला असं वाटतं की आय एम सो क्लिअर अबाउट थिंग्स की माझ्या वर्तुळातली जी माणसं आहेत त्यांची मला आठवण येते. जी माझ्या वर्तुळातली माणसं नाही आहेत त्यांच्याबरोबर मी छान असते, पण मी त्यांना मिस नाही करत. पण मला असं वाटतं की ते प्रोजेक्ट करताना मी मजा केली होती ना, त्याच्याबद्दल मी नक्कीच बोलेन की ते करत असताना आमचं एक छान युनिट होतं. प्रत्येकाला प्रत्येकाची छान कामं वाटून दिली होती आणि ती कामं दिलेलीच कामं करण्या पलीकडे आपण काहीतरी करूया ना अशी उर्मी प्रत्येकामध्ये होती. त्यामुळे ते प्रोजेक्ट खूप छान झालं होतं. मालविकाचा रोल लोकांना खूप आवडला. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग, पुन्हा एकदा मी तेव्हा पण असंच म्हटलं होतं की पहिल्यांदा आयुष्यात निगेटिव्ह भूमिका केली, तोपर्यंत आता प्रोटॅगॉनिस्ट म्हणूनच काम करत होते. अँटेगॉनिस्ट म्हणून पहिल्यांदा मी स्क्रीनसमोर उभी राहिले आणि मी एवढं ठरवलं होतं, म्हणजे अजय मयेकरचा सुद्धा मनापासून तेव्हा आभार मानेन की त्यांनी मला माझ्या पद्धतीने करू दिलं. डोळे असे करणारी असं बघणं, मी म्हटलं हे मला सगळं नाही करायचं आहे अजय, बिकॉज आय डोंट वॉन्ट हर टू लुक आर्टिफिशियल किंवा ती आपल्यातलीच एक मुलगी आहे जी परिस्थितीने निगेटिव्ह झाली आहे. जन्मतात बाळं तेव्हा कोणी असं नसतं ना. माणसाची वृत्ती असते आणि ती वृत्ती तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या परिस्थितीने बदलते. त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीने बदललेली वृत्ती फक्त मला दाखवायची. मला ती ग्रे शेड निगेटिव्ह घाण माणूस नाही दाखवायची, ती वृत्ती बदललेली. सो अँड थँकफुली ही ऑल्सो लेट मी डू थिंग्स माय वे. सो मालविका लोकांना खूप आवडली, अन्विता लोकांना खूप. मला नेहमी असं वाटतं जेव्हा तुमचं पॉझिटिव्ह कॅरेक्टर आवडतं ना तेव्हा तुमचं निगेटिव्ह कॅरेक्टर आवडतं, आणि जेव्हा तुमचं निगेटिव्ह कॅरेक्टर आवडतं ना तेव्हा तुमचं पॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त मोठं होतं. सो दोघांवरनं ती अशी हँड इन हँड जबाबदारी आहे आजकालच्या मालिकांमध्ये. त्यामुळेच ग्रे शेडमधली कॅरेक्टर किंवा विलन किंवा अँटेगॉनिस्टला इतकं महत्त्व अचानक प्राप्त झालं आहे की त्या अँटॅगनिस्टमुळे तुमचे प्रोटॅगनिस्ट जास्त मोठे होतात. सो थँकफुली ते कॅरेक्टर मला करायला मिळालं. मला फार मजा आली. शाल्व खूप मनापासून काम करणारा मुलगा आहे आणि मला आनंद याचा वाटतो की तो आता छान काम करतोय. मधली त्याची बरीच अशी फेज होती जेव्हा तो फिल्ममध्ये ट्राय करत होता, पण काही गोष्टी त्याला हव्यात अशा त्याच्या पद्धतीने घडल्या नाहीत आणि त्यांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळायचा निर्णय घेतला आणि तो खूप चांगला. आता तिची मालिका खूप छान चालू आहे, सुंदर चालू आहे. सो आय विश हिम ऑल द बेस्ट. अन्विता ऑस्ट्रेलियामध्ये काही तर शिकायला गेली आहे, सो आय विश हर ऑल्सो ऑल द बेस्ट. दीप्ती दिसतेच बऱ्याचशा मालिकांमधनं, सो ते आहेच. आणि लवकरच मलाही एक फुल फ्लेजेड डेली सोप करायची आहे, पण अजून थोडा एक गणपती जाऊ दे ना, मग गौरी येतील माहेरी. बाईका सुद्धा तुझा सिनेमा नुकताच येऊन गेला आणि तेव्हाही तुम्ही धमाल केली होती ना. ती एक फॅमिली झाली आहे पण त्या सगळ्या बायका आणि किती धमाल आणली होती. तर काय सांगशील, म्हणजे आता ते सिनेमा पूर्णपणे वेगळा आहे आणि मालिकेसाठी डेडिकेशन किंवा वेळ देणं हे खूप वेगळं आहे. आता घरी आरीने त्याला कसा वेळ देते आणि कसं मॅनेज होते? मी देते अगं, म्हणजे मला असं वाटतं की मी मध्ये 3 वर्ष टेलिव्हिजन न करायचा निर्णय घेतला याच कारणासाठी की आई म्हणून माझा स्वार्थ होता, मला त्याच्याबरोबर वेळ घालवायचा. कारण माझ्या पदरात एकच मूल आहे आणि तो 5 ते 7 वर्षाचा एकदाच होणार आहे. 5 ते 10 वर्षाचा एकदाच होणार आहे. सो आता बऱ्यापैकी सेटल्ड आणि तो स्वतःहून म्हणतोय की तो आता इंडिपेंडंट व्हायला लागला आहे, स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला लागल्या. सो मला असं वाटतं की मुलं जेव्हा इंडिपेंडंट व्हायला लागतात तेव्हा आईने स्वतःचं आयुष्य स्वतः सुरू करायचं असतं आणि आता ती वेळ आलेली असं मला वाटतं. पुन्हा एकदा त्याला मजा येते, त्याला फिल्म आवडली, त्याने पहिल्यांदा मला एवढ्या मोठ्या स्क्रीनवर पाहिलं, त्यामुळे माझ्यासाठी ती एक्साइटमेंट होती की त्याला. आणि फिल्मला लोकांचा रिस्पॉन्सही चांगला आला, गाण्यांना खूप सुंदर रिस्पॉन्स आला. जंतर मंतर बाई ग किंवा रोमॅन्टिक सॉन्ग आहे ते. सो मला असं वाटतं 10 वर्षानंतर आपण एक चित्रपट केला पण तो इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला आणि विनोदी अंगाचा होता. सो मला असं वाटतं की फॅमिली एंटरटेनर होता, ज्यांनी पाहिला त्यांना खूप आवडला.
तेव्हा मला आता पुन्हा एक टेलिव्हिजनची माझी इनिंग सुरू करायला हरकत नाही असं वाटतं आहे. आणि नाटक तर सुरू आहेच. मास्टर माइंड नावाचं नाटक सुरू आहे आणि त्याला लोकांचा खरंच खूप सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे आत्ता रंगभूमीवर चालू असलेलं एक वन ऑफ द बेस्ट सस्पेन्स थ्रिलर आहे आणि याचं सगळं श्रेय अर्थात विजय काकांना, विजय केंकरेंना. सो आपण तिन्ही आघाड्यांवर काहीतरी छान करतो आहे ह्याचा आनंद आहे. आणि आरीनला मुळात मी देवीच्या रूपात कशी दिसते हे बघायची एक्साइटमेंट आहे. कारण मी काल मंगळवार होता, मी शूटिंगला जायला निघाले आणि त्याला माहिती आहे की आपले प्रयोग शुक्रवार, शनिवार, रविवार असतात. तर तो मला म्हणाला, आई आज तर ट्यूजडे आहे, तुझा प्रयोग कसा, तू तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे प्रयोग करतेस. तर मी त्याला म्हटलं, अरे मी शूटिंगला चालली आज शूटिंगला. अच्छा, कुठलं शूटिंग आहे? म्हटलं अरे एक असं टेलिव्हिजनमध्ये. हो का, विथ शो? म्हटलं 7व्या मुलीची 7वी मुलगी नावाचा शो. तू कुठला कॅरेक्टर परफॉर्म? मी देवी आहे. हो म्हणजे तुझ्या हातात त्रिशूळ असणार, तुझ्या हातात शंख असणार, तुझ्या हातात साप पण असणार. मग त्याला ती एक्साइटमेंट आहे की एवढे हात असणारी आई त्या देवीच्या रूपात कशी दिसते. सो माझ्यासाठी एक ती आनंदाची गोष्ट आहे ना की मी काय करते हे बघणारा माझ्यासाठी एक माणूस वाढलेला आहे हक्काचा. सो दॅट इज अ पॉझिटिव्ह थिंग, दॅट इज अ इंटरेस्टिंग थिंग. मस्त, खूप भारी. आणि मला असं वाटतं तो पण हॅपी होईल जेव्हा हे प्रोमोज आऊट होतील आणि तो बघेल. आणि मलासुद्धा एक्साइटमेंट आहे तो प्रोमो कधी आऊट होईल याची ताई. आणि लवकरच आपण एखादी प्रॉमिनंट भूमिका जेव्हा तुझ्या वाट्याला येईल तेव्हा आपण भेटूच, इंटरव्ह्यूज करू, छान सेगमेंट्स करू. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि तू बारीक झाली आहेस, छान दिसायला लागलीस आणि खूप दिवसांनी आपण भेटलो. सो लवकर आता भेटत राहू. येस, थँक्यू.